प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोचवा। दोन्ही टीमला आपण विनंती करू आपल्या 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोचवा, कारण खूप मोठी स्पर्धा आहे आपण पाहतोय। दमदार आयोजन करताना मोरबी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। स्वर्गीय कुमारी जीवा भोईर हिच्या नावाला करता उजाला देणारी स्पर्धा पाहतोय। स्वर्गवासी अगदी आपल्याला सोडून गेली, तिच्या नावाने ही स्पर्धा या मैदानामध्ये आज पाहतोय। तब्बल आजचा 4था दिवस, चांगला खेळ सातत्याने या मैदानामध्ये मोरबी टीम म्हटलं तर अगदी अगाधी देशामध्ये आपण पाहतोय बऱ्याचशा खेळाडूंनी आपल्या गावाचं नाव करताना भरपूर मोठं केलंय। तर आपण पाहतोय सुपर 4 मध्ये दाखल होणारे संघ लक्ष्मीनारायण कोलीकोपर टीम हे सुपर 4 मध्ये दाखल झालंय। हयात शेख मजेरी 11 पेठ करतर हा टीम देखील आपण पाहिलं। अंश 11 खेरणे। आजच्या दिवसामध्ये देखील 10 टीम्स या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील। दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण विनंती करू आपला 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा। अगदी घर बसल्या प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळतात, कारण क्लिअरिटी अगदी आपण पाहतोय प्राप्ती इव्हेंट करतर आगाधी देशामध्ये देखील या काय घेतलंय, बॅटिंग घेतली का पहिली? हॅलो कोपरा टीमने करतर टॉस जिंकला आणि धाडसी निर्णय करतर मैदानामध्ये येताना पाहायला मिळाल। पहिला बॅटिंग करताना कोपरा टीम टॉस जिंकल्यानंतर करतर फलंदाजी करताना पाहायला मिळेल। फलंदाजीसाठी आपण पाहतोय आमंत्रित केलंय टीम आपण पाहतोय धारणा श्री गावदेवी क्रिकेट संघ धारणा करतर बॉलिंग लाईनअप पाहिली तर खूप स्ट्रॉंग आहे। एका बाजूला आपण पाहतोय कोपरा टीमची आणि त्याच मुळे करतर चेसिंग करण्यासाठी अगदी तुम्हाला कमी धाब्यांच्या आतमध्ये रोखावं लागेल। पहिल्या ओव्हरमध्ये करतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धाबा जमा करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय कोपरा टीमचा पाहायला मिळेल, परंतु अवकाळी पावसामुळे खेळपट्टी कोणत्या खेळाडूला साथ देईल। एका बाजूला आपण पाहतोय फलंदाजी करताना कोपरा टीमला त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतोय टॉस हरल्यानंतर खरं तर गोलंदाजी त्याच्या वाट्याला आल्या, कमी धाब्यांच्या आतमध्ये इथे रोखावं लागेल। तर इथे दुसऱ्या सत्रामध्ये फाईट स्कोर खरं तर उभा करावा लागेल। टॉस जिंकल्यानंतर खरं तर धाडसी निर्णय मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। कोपरा टीम जिनित पवार आपण पाहतोय क्रिकेटमधील कोपरा टीमचा नव्हे तर अगदी महाराष्ट्रभर ज्याच्या सातत्याने चर्चा नावाची होत राहिली आहे तो फलंदाजी करण्यासाठी आपण पाहायला मिळतोय। सलामीची जोडी मैदानामध्ये कोपरा टीमची जिनित आणि राहुल। बॉलिंग ट्रॅक वरती युनिट क्रमांक 1 वरती आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये आत्माराम कोहली सर आपण पाहतोय कोंबड भुजे आणि विकी पाटील हे दोन पंचांच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील। पंचांचा ग्रीन सिग्नल सामन्याला होतोय सुरुवात आरंभ
प्रारंभ करूया शुभारंभ. पहिला चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. आशिष पाटील पहिला चेंडू फेकण्यासाठी मैदानामध्ये जिनीत या फलंदाजाला पहिला चेंडू तर क्लास दाखवला गेला. बॅट चिकाडा रोहित कोहलीच्या बॅट बंद करत पहिला तडाखा. चौकाराने दमदार सुरुवात करत असताना अगदी पहिला चेंडू जर पाहिला अगदी खोलवर पतीचा चेंडू होता. दिशा दिली गेली आणि पहिल्या चेंडूवर ठोकला चौकार. दमदार सुरुवात करत असताना फलंदाज आपण पाहतोय रोहित कोहली आपल्या संघासाठी तर माहिती ताकदीचा वापर न करता मैदानामध्ये युक्तीचा वापर केला गेला आणि पहिल्या चेंडूवर तर हा देखील चेंडू मोठा फटका सजवायचा होता. लोवर पुलटस पतीचा चेंडू होता परंतु तुम्हाला लाईन आणि लेन तर मैदानामध्ये चांगली फेकावी लागेल. हा चेंडू खराब मैदानामध्ये डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू पंच आपल्याकडे बोलताना दिसतात. आत्माराम कोहली सरांचा वाईट चेंडूचा इशारा आलाय. 5 धाबा धावपटल्यावरती सुरुवात पाहायला गेले तर दमदार झाली ती कोपरा टीमची. त्याच्या विरोधात कमी धाब्यांच्या आतमध्ये रोखवायचा असेल तर तुम्हाला लाईन आणि लेन तर चेंडू फेकावा लागतील. परंतु इथे मात्र मोठा फटका खेळायचा जरूर होता. शरीर एसटीवर चेंडू आदलला जातोय. डॉट चेंडूची इथे होईल समाप्ती. चांगला कमबॅक तर मैदानामध्ये करत असताना आपण पाहतोय आशिष पाटील. पहिला चेंडू जरूर खराब फेकला त्यानंतर मात्र कमबॅक मैदानामध्ये पाहायला मिळाला. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये बांधायचं आहे. कमी धाब्यांच्या आतमध्ये रोखायचं आहे. हे माइंड सेट करून तर गोलंदाजी करायची आणि 30 करताना मैदानामध्ये पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये अद्याप होताना पाहायला मिळते. पहिला चेंडू जरूर चांगला फटका सजवला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर आक्रमण. फटका फसला. जेल खाली क्षेत्ररक्षण होता परंतु इथे चुकी झाली. चुकी देखील केली आणि हा चेंडू आवाक्याच्या बाहेर करतात. हाताला स्पर्श करून सीमारेषा ओलांडली. हा षटकारासाठी दर्जेदार अगदी सोप्पा झेल करत होता मैदानामध्ये. तुम्हाला क्रिकेटमध्ये ज्या वेळेस तुम्ही खेळत असता तुम्हाला 100% आपल्या संघासाठी द्यायचं असतं परंतु इथे असं काही घडत नाहीये. सोप्पा झेल मात्र तो सोडल्यानंतर त्या चेंडूवर तर 6 धावा मिळाला आणि फलंदाजाला देखील जीवनदान आणि त्याचा फायदा उचलायचा होता परंतु इथे बॅटचा स्पर्श करून इथे आता चुकी होणार नाही. जे मागच्या चेंडूवर तर क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी यष्टीरक्षकाने मात्र ती चुकी भरून काढली आणि इथे पहिला फलंदाज बॅक टू पॅव्हलियन. तीन वरती दाखल होतोय. जगदीश ठाकूर युनाइट क्रमांक 3 वरती दाखल होतोय. मधल्या फलीचा फलंदाज म्हटलं तर नेहमीच आक्रमण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असतं परंतु या मैदानामध्ये देखील तेच होताना पाहायला मिळेल का. पहिल्या सुरुवातीच्या 2 चेंडूवर आक्रमण जरूर पाहायला मिळाला. खोलवर पदिया चेंडू ब्लॉक कॉल पदिया चेंडू मैदानामध्ये फेकला गेला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु इथे बॅकअप करणं क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं असतं परंतु इथे एकच धाव चुकी झाली तर धारणा टीमच्या बाजूने. तुम्हाला क्षेत्ररक्षक 100% तर चांगला करावा लागेल या मैदानामध्ये. कमी धाब्यांच्या आतमध्ये तुम्हाला रोखायचं असेल तर चांगली गोलंदाजी होती परंतु तुम्हाला क्षेत्ररक्षकाला देखील साथ देणं तितकीच महत्त्वाची असते. परंतु या मैदानामध्ये आपण पाहतोय गुड ट्रेनिंग बिटवीन द विकेट जिथे चोरटी एक धाव अगदी सहजतेने पूर्ण केली मैदानामध्ये. एका धाब्याने आपण पाहतोय धावपटलावरती 12 धाबा. शांत सुरुवात तर मैदानामध्ये पहिला सामना आपण पाहतोय
धारणा त्याच्या विरोधामध्ये कोपरा टीम अशी लढत करतर पहिली मॅच बिग फाईट करतर पाहायला मिळते. या मैदानामध्ये तुम्हाला कमी दाब्यांच्या आतमध्ये रोखायचं असेल तर तुम्हाला क्षेत्ररक्षक चांगला करावा लागेल, परंतु इथे असं काही घडत नाही आहे. चुका करतर धारणा टीमच्या बाजूने पाहायला मिळाल्या. त्याचा फायदा उचलत असताना आपण पाहतोय कोपरा टीमचे दोन फलंदाज जगदीश ठाकूर आणि जिनीत पवार अशी जोडी मैदानामध्ये फार वाट पाहिली या जिनीतने. खरं तर ज्याच्या नावानं संघ ओळखला जातो. इथे वेगवान हा चेंडू मैदानामध्ये फेकला जातोय. खरं तर पुन्हा एकदा चुकी होतीये. बॅटच्या स्वरूपामध्ये एक धाब इथे ऍड केली जाईल. एकेरी धाबेने संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 13 या अंकावरती. खरं तर तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय धावपटलावरती 13 धावा. डीजे तो की ओव्हर संपल्यानंतर आम्हाला इशारा करा की षटक संपला. आशिष पुन्हा एकदा बॉल अँड ट्रॅक वरती. अक्कूर टप्प्याचा चेंडू खरतर मैदानामध्ये फेकला गेला. इथे झेलची संधी, नामी संधी आली होती आणि इथे झेल पकडला जातोय. आमचे साथी समालोचक हर्षद दादा यांचं देखील स्वागत असेल. नक्कीच त्यांचा आवाज देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला आजच्या दिवसामध्ये ऐकायला मिळेल. तुमचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. इथे विकेट्स पहिल्या चेंडूवर कमबॅक करणारी गोलंदाजी मैदानामध्ये फेकणं गरजेचं होती आणि पहिल्याच चेंडूवर खरतर इथे विकेट जातोय. चांगली दमदार सुरुवात करत असताना बॉल अँड ट्रॅकवरती आपण पाहतोय दुसरा आशिष. सुरुवातीच्या गोलंदाजावर आक्रमण चढवला गेला आशिष पाटीलवर. 13 धावा त्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर दुसरा गोलंदाज आपण पाहिला आशिषला. पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट. चांगला कमबॅक मैदानामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळाला. आता इथे दमदार सुरुवात करायला हवी. तर प्रत्युत्तर द्यावं लागेल. तुम्हाला जास्तीत जास्त धावा जोडायच्या असतील तर ताकदीचा वापर न करता युक्तीचा वापर केला देखील इथे सहजतेने मोठी धावसंख्या उभी केली जाऊ शकेल. परंतु चांगली गोलंदाजी मैदानामध्ये राहिली तर कमी धाव्यांच्या आतमध्ये देखील रोखलं जाऊ शकेल हे सांगतोय मैदानामध्ये आशिष. नवीन फलंदाज यश कोहली याच्या नावामध्ये यश आहे. तुम्हाला नावाप्रमाणे इथे खेळ करावा लागेल. डावकुऱ्याचा फलंदाज नेहमी विस्फोटक खेळी सातत्यानं पाहायला मिळत असते. अगदी या मैदानामध्ये देखील तेच उत्तर. दमदार फटका यशने षटकाराने सुरुवात केली. आला स्लॉट मध्ये तसा पाठवला प्लॉट मध्ये. टोक डीजे पहिल्याच चेंडूवर ठोकतोय तर फलंदाज आपण पाहतोय यशच्या बॅट मधना दमदार सुरुवात करत असताना दुसरा देखील त्याच पद्धतीने फटका सजवायचा होता. इथे जमलेला गत फटका सातत्यानं तर चुका केल्यात त्या धारणा टीमने. तुम्हाला 100% तर क्षेत्ररक्षण करावं लागेल हे आपण सातत्यानं उल्लेख करत होतो. परंतु तिथे वारंवार तर क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी हा देखील चौकार. ची मागणी केली पंचाने. गोलंदाजावर ऍक्सेप्ट घेतला जातोय. खराब खेळ तर मैदानामध्ये पाहायला मिळाला.
चुका आणि चुका तर मैदानामध्ये सातत्यानं पाहायला मिळाल्या. या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील, अन्यथा चेसिंग करताना हे मॅच करताना अंगलढेल. स्लोवर मध्ये हा चेंडू मैदानामध्ये फेकला गेला. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न अगदी यशस्वी देखील झाला. फुटवरचा वापर याचा नाही, अगदी ओळखलं ते गोलंदाज आशिषने आणि त्याच पद्धतीने चेंडू रिलीज केला. अगदी स्लोवर मध्ये हा चेंडू मैदानामध्ये फेकला गेला. डॉट चेंडूची तर बऱ्याच वेळानंतर सांगता होताना आपल्याला पाहिजे वेगवान चेंडू मैदानामध्ये जरूर फेकला. तसाच वेगवान उत्तर देत असताना यशच्या बॅटमधनं हा तडाखा पाहायला मिळाला. आला स्लॉट मध्ये तसा तर पाठवला प्लॉट मध्ये धाबा मिळतील तर या चेंडूवर 6. या षटकारानं मोठी धावसंख्या उभी केली जाते. 29 धाबा. टॉस जिंकल्यानंतर आम्ही प्रथम फलंदाजी का घेतली, आम्ही प्रथम फलंदाजी का करतोय हे सांगतोय. पहिल्या ओव्हर्स मध्ये 13 धाबा, या ओव्हर मध्ये तब्बल आले 17 धाबा. मोठी धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपटलावरती धाबा पाहतोय 30 धाबा. चांगली सुरुवात मैदानामध्ये कोपरा टीमची तर पाहायला मिळते. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सुरुवातीची जी सलामीची जोडी पाहायला मिळाली ती बाद झाल्यानंतर जगदीश ठाकूर वैयक्तिक 1 धाब्यांचं योगदान आपण पाहतोय. यश कोहली ज्याच्या बॅटमधनं 2 षटकार 1 चौकार एकूण आपण पाहतोय 17 धावसंख्येवर खेळताना. डीजे गोलंदाज आपण पाहतोय युनिट क्रमांक 3 वरती दाखल होतोय सूरज. आता तुम्हाला कमबॅक करावा लागेल. जास्तीत जास्त विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. ही जोडी तुम्हाला फोडावी लागेल. तुम्हाला कमी धाब्यांच्या आतमध्ये रोखायचं आहे तर तुम्हाला अचूक टप्पा मैदानामध्ये फेकावा लागेल. सूरजला आता कमबॅक करून द्यायचं आपल्या संघासाठी, परंतु त्या पद्धतीने गोलंदाजी राहील का ते डावखुरी आताचा फलंदाज यश तर आज प्रभावित करतो. यश चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. डावखुरी आताचा फलंदाज आपण सातत्यानं पाहत आलोय. विस्फोटक खेळी त्याच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळते. या मैदानामध्ये देखील तेच पाहायला मिळालं. स्लोवर पदी या चेंडू मैदानामध्ये पहिला चेंडू तर डॉट फेकतो. इतका आत्मविश्वास वाढला जाईल सूरजचा. याच पद्धतीने तर गोलंदाजी करायला हवी होती. ती गोलंदाजी होताना देखील पाहायला मिळाली, परंतु क्षेत्ररक्षकाने तर चुका आणि फार केले या स्पर्धेमध्ये. या पहिल्या सत्रामध्ये त्याचं तर दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला तर त्याचा परिणाम नक्कीच भोगावा लागेल, करावा लागेल. अजूनही वेळ गेली नाहीये, परंतु ज्या पद्धतीने यशने आज प्रभावित केले त्याच पद्धतीने पटके खेळायचे आपल्या संघासाठी. फुलटस इथे अगदी जोखून दिला. सुरेख कॅच तर मैदानामध्ये पकडली गेली. प्रभावित केलं तर प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या बळशाबाने तर या खेळाडूचं स्वागत होतंय. ज्या पद्धतीने झेल पकडला गेला रिप्ले मध्ये देखील आपण पाहू. आशिष पाटील या खेळाडूने सुरेख झेल पकडला आणि इथे महत्वाच्या क्षणी जाते विकेट्स. इथं कमबॅक तर सूरज करून देतो आपल्या संघासाठी. संघ अडचणीमध्ये मोठी धावसंख्या अपोजिट टीम करतीय हे ओळखलं आणि ज्या पद्धतीने चेंडू मैदानामध्ये फेकायचे ते मैदानामध्ये फेकले देखील गेले. इथं देखील कमबॅक केला जाऊ शकतो सांगतोय सूरज. इथे नवीन फलंदाज युनाइट क्रमांक 5 वरती अक्षय पाटील.
तुम्हाला आता ताकदीपेक्षा युक्तीचा वापर करावा लागेल मैदानामध्ये. ब्लॉकॉल पदे चेंडू करतर मैदानामध्ये फेकला गेला. हेलिकॉप्टर करतर लँड करायचा होता सीमारेषे पलीकडे, परंतु एकापेक्षा काही मिळत नाहीये. इथना कमबॅक मैदानामध्ये पाहायला मिळाला सूरजचा. चांगली गोलंदाजी राहिली अद्यापपर्यंत. इथनं आता नव्याने सुरुवात करायला हवी. यश बाद झाल्यानंतर जिम्मेदारीने मैदानामध्ये खेळ करावा लागेल. फलंदाज आपण पाहतोय जगदीश ठाकूर, त्याच्या वाट्याला करतात एक चेंडू आणि एक धाबींचं योगदान दिलंय. फार कमी चेंडू त्याच्या वाट्याला आल्यात, परंतु त्या चेंडू जे आल्यात त्याचा फायदा उचलायला हवा. मोठा पटका खेळायचा. शरीर यष्टी व चेंडू आदलला जातोय. एक धाव वेगानं पूर्ण केली. गुड ट्रेनिंग बिटवीन द विकेट. पंचांचा लेगबाईचा इशारा येतोय. एका धावेने एकूण धाव संख्या आपण पाहतोय धावपटलावरती 32 धाबा या ओव्हरमध्ये करतर 2 धाबा अद्यापर्यंत खर्च केल्यात. म्हणजे चांगली गोलंदाजी राहिली ती सूरज या गोलंदाजाची. आता हवाई सफर करावा लागतील. या ओव्हरमध्ये कमबॅक राहिलंय, त्याला तुम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागेल. मोठे पटके खेळायचे जरूर आहेत. तुम्हाला बॅट्स आणि चेंडूचा प्रॉपर टायमिंग जुलवणं क्रिकेटमध्ये का फार गरजेचं असतं, परंतु इथे असं काही गरज नाही आहे. अचूक टप्पा करतर लाईन आणि लेननी गोलंदाजी करतोय. अजूनही एक चेंडूचा कदाचित खेळ बाकी आहे. नियाल स्पोर्ट बेलपाडा या टीमच्या कॅप्टनला आपण विनंती करू या आपण टॉस करण्यासाठी. कोपरा टीमच्या देखील शनी कृपा कोपरा टीमच्या देखील करंदराला आपण विनंती करू या आपण टॉस करण्यासाठी. आजच्या दिवसामध्ये दुसरी लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. आपल्याला पहिला पुकार असेल बेलपाडा आणि कोपरा या टीमला. DCC आपण पाहतोय कोपरा टीम त्याच्या अगेन्स्ट धारणा टीम ही पहिली लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. शेवट गोड करत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय या ओव्हरमध्ये कमबॅक होताना पाहायला मिळाला. या ओव्हरमध्ये निव्वळ आणि निव्वळ 7 धाबा आल्यात आणि या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय दिन बाद 37 धाबा. डीजे पाहतोय क्रिकेट प्रेमी देखील आता शर्यतीकडे ओढल्यात. त्याच्यामुळे ग्रामीण क्रिकेट कुठेतरी कमी होताना पाहायला मिळाला. कारण आपण पाहतोय क्रिकेट प्रेमी देखील आता शर्यती शौकिंग झालेत. त्याच्यामुळे ग्रामीण लेवलचे क्रिकेट देखील फार कमी पाहायला मिळत असतं. नवीन गोलंदाज मैदानामध्ये इनायत क्रमांक 4 वरती दाखल होतोय दीपेश पाटील. चांगली गोलंदाजी राहिली. सूरजने आपल्या संघासाठी कमबॅक करणारी गोलंदाजी राहिली. त्याच पद्धतीने इथे गोलंदाजी करावी लागेल. त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतोय या मैदानामध्ये चांगला खेळ DCC कोपरा टीमला करावा लागेल. एकात 2 मोठे पटके आले या शेवटच्या ओव्हरमध्ये, तरी देखील दुसऱ्या सत्रामध्ये खरं तर फायटिंग स्कोर जरूर उभा केला जाईल. परंतु इथे पहिला चेंडू खूप चांगला फेकला गेला आणि एक धाव इथे जरूर ॲड केली जाईल. 38 धाबा धावपटलावरती आता कमीत कमी मित्र म्हणून कोपरा टीमचे पाठीराखे म्हणत असतील 50 पर्यंत पोहोचणं. या ओव्हरमध्ये 10 धाबा जरी आल्या तरी अगदी फाईट स्कोर उभा केला जाऊ शकेल या मैदानामध्ये. कारण अवकाळी पावसाचा खेळपट्टीचा फायदा उचलत असताना गोलंदाज पाहायला मिळतील. अकूर टप्प्याचा चेंडू होता, खरं तर दिशा द्यायची होती, कट करायचं होता. एक धाव वेगानं पूर्ण केली. या दुसरीचा प्रयत्न. गुड ट्रेनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहायला मिळाली. या 2 धावेने एकूण धाव संख्या धावपटलावरती आपण पाहतो 40 या अंकावरती तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. तर गोलंदाजावर ऍक्सेप्ट घेतला जातोय. आता तुम्हाला आकाशाला गवसणी घालणारे खरं तर मोठे पटके खेळावे लागतील. कमबॅक मैदानामध्ये राहिलाय. ज्या वेळेस आपण पाहिला शेवटचा षटक त्याच्यावर आक्रमण सातत्यानं पाहायला मिळत असतं, परंतु इथे लाईन आणि लेन खराब पाहायला मिळाले. डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा खरं तर चेंडू पाहायला मिळाला. आत्माराम कोहली पंच आपण पाहतोय. कोंबड बुचे चांगले व्यावसायिक पंच, ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत.
ताकदीचा वापर करतर या फटक्यामध्ये करायचा होता. प्रॉपर टायमिंग जुळत नाहीये. एका धाब्याने आता फारसा फरक पडणार नाहीये. सुरुवातीच्या 2 ओव्हर्समध्ये करतर 30 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की सहजतेने 60 ते 65 पर्यंत पहिल्या सत्रामध्ये पोहोचेल कोपरा टीम, परंतु त्यानंतर अगदी नजर लागली आहे. यश बाद झाल्यानंतर खरं जिम्मेदारीने खेळ करायला हवा होता अक्षय पाटील आणि त्याचा साथी फलंदाज जगदीश ठाकूरला, परंतु असं काही घडत नाहीये. अक्रॉस द लाईन खेळायचं आहे. पुन्हा एकदा स्लिपमध्ये चेंडू अडवला जातोय. एकच धाव, एका धाब्यांसाठी मैदानामध्ये संघर्ष केला जातोय. लेग बाईचा इशारा येतोय पंचांचा. आता एक एक धाव करतर इथे जोडताना मैदानामध्ये पाहायला मिळतात. मोठे पटके येत नाही आहेत करतर ओळखलं. त्यानंतर एकडे लक्ष केंद्रित करताना मैदानामध्ये पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये दीपेश पाटीलची देखील राहिली आहे. इथे मोठा पटका खेळायचा आहे. क्षेत्ररक्षण आता मात्र खूप चांगला पाहायला मिळाला. आपल्या संघासाठी तब्बल 2 धाबा वाचवल्या जातील का? तिसरीचा प्रयत्न जरूर होईल, परंतु इथे धोक्याची घंटी डेंजर झोनवर करतर दाबत होता, परंतु गुड ट्रेनिंग बिटवीन द विकेट. 3 धाबा इथे अगदी पळून पूर्ण केल्यात 2 फलंदाजाने. कॉलिंग करतर फार गरजेची असते आणि ती कॉलिंग मैदानामध्ये पाहायला मिळाली. अगदी चित्ताच्या चापलाईमध्ये 2 धाबा इथे 3 धाबा इथे पूर्ण केल्या आणि या 3 धाब्याने एकूण धावसंख्या आपण पाहतोय 46 या अंकावरती DCC कोपरा टीम धाडसी निर्णय करताना मैदानामध्ये घेतला आणि प्रथम फलंदाजी करत असताना 46 धाब्यांच्या आतमध्ये रोखलंय. अतिथी मान्यवर आपण पाहतोय. अतिथी मान्यवरांना आपण विनंती करू. कोपरा नरेश पवार, सत्यवान पाटील साहेब, चंद्रकांत ठाकूर साहेब, ज्ञानेश्वर पवार साहेब, गुरुनाथ गायकर साहेब, संतोष तांबोली साहेब, हेमंत पवार या अतिथी मान्यवरांना आपण विनंती करू या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील आम्ही स्वागत करतो. RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मोरबी स्वर्गीय जीवा भोईर या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत असेल. अगदी या स्पर्धेमध्ये खरं तर पहिल्यांदाच बॉलिंग ज्याच्या माध्यमातून राहिली आहे आणि चांगली देखील बॉलिंग केली आहे ते दीपेश पाटील आणि सूरज पाटीलसाठी 500 रुपयाचा क्रॅश प्राइज आलाय. नितेश पाटील यांच्याकडनं खरं तर आपण पाहतोय 500चा क्रॅश प्राइज आलाय. खरं तर आता क्रिकेटला ज्याने सुरुवात केली आहे आणि गरज असताना खरं तर पहिल्या गोलंदाजावर आक्रमण चढवला, त्यानंतर गोलंदाजी राहिली. ज्या पद्धतीने अगदी पारितोषिक देखील लाभले गेलेत ते नितेश पाटील यांच्याकडनं कॅश प्राइज आलाय 500 रुपयाचा. आवाजामध्ये होईल बदल, या ऐकूया एक गोड आवाज हर्षद सर.
थँक्यू व्हेरी मच जितू सर. एक चांगला आवाज या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळतोय महेशजी. आणि शनिकृपा कोपरा आणि त्याचबरोबर निहाल स्पोर्ट्स बेलपाडा दोन्ही टीम कृपया टॉस साठी आपण. डीसीसी कोपरा आणि श्री गावदेवी क्रिकेट संघ धारणा धरणा कोहलीचा पहिला बॉल स्क्वेअर. व्हाईट बॉलने सुरुवात झाली. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 बॉल मध्ये 47 धावा बनवायच्या आहेत. स्पर्धा आपण पाहतोय अंतिम दिवस या स्पर्धेचा. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर जी खर तर आज आपल्यात नाहीये, खूप कमी वयामध्ये आज जीवा आपली साथ सोडून गेली आणि तिच्या खर तर आठवणींना उजाळा देण्यासाठी ज्या काही छोट्याशा आठवणी तिच्या आहेत त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचा या ठिकाणी आयोजन केले गेले आहे. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मोरबी आयोजित स्वर्गीय कुमारी जीवा भोईर चषक 2024. पहिलाच बॉल होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला खूप चांगला झेल त्या ठिकाणी मात्र टिपला गेलाय. फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का बॅटिंग करत असताना श्री गावदेवी क्रिकेट संघ धरणा या टीमला बसतोय. रोहित कोळीवरती खर तर आक्षेप पहिल्यांदा नोंदविण्यात आला, परंतु त्या आक्षेपाला पूर्णतः पूर्णविराम देऊन पहिली विकेट मिळवण्यामध्ये सफलता मिळाली. पहिला धक्का बॅट्समन बाद. तर निश्चितपणे आलेल्या खेळाडूंना आम्ही देखील सूचना करीत आहोत की मैदानावरती अजून तरी फार प्रेक्षकांची गर्दी नाहीये, त्यामुळे ज्या ठिकाणी प्रेक्षक नसतील त्या ठिकाणी कृपया खेळाडूंनाच आम्ही विनंती करू की आपण जो काही लॉयल डिसिजन असेल तो पंचांपर्यंत पोहोचून आम्हाला सहकार्य करा. जर कॅमेरा अँगलमध्ये कॅप्चर झाला तर इट्स ओके, परंतु त्यानंतर आयोजक जो निर्णय देतील तो फायनल असेल. पहिला फलंदाज आशिष पाटील झाला बाद. मोठा हिट मात्र केला गेला होता. या मोठ्या हिटचा परिणाम जाणवला नाही. अनिकेत आणि निलेश ही जोडी मात्र मैदानामध्ये आहे. याही वेळेस पाहू शकता आपण लेग स्टिक सोडून चाललेला बॉल आहे आणि इथून एक्स्ट्रा रन मिळेल का हा मात्र आता प्रश्नचिन्ह सध्या तरी पंचांसमोर उभा आहे. पॅटला घसून हा बॉल चाललाय असे पंच दर्शवतात, त्यामुळे डॉट. चांगली बॉलिंग. रोहित कोहली टीमचा बॅकबोन मानला जातो. डीसीसी कोपरा सातत्याने रोहित कोहलीच्या नेतृत्वामध्ये घडलेला संघ. जगदीश असतील, जिनीत अशी अनेक महत्वाची नावं या टीम मध्ये आपल्या खेळताना पाहायला मिळतात. त्यांचाच गावातील दुसरा संघ शनिकृपा कोपरा संघ देखील आता दुसरी मॅच खेळणार आहे. आणखीन एकदा बॉल उचलून खेळण्याचा प्रयत्न झाला. बॉल हवेमध्ये स्क्वेअर लेग कडे. पुन्हा फिल्डर बॉल वरती पोहोचेल तोपर्यंत मात्र धावा घेतल्या जातील. जवळजवळ 2च्या मदतीने टीमची एकूण धावसंख्या चालली आहे 3 वर. चांगली सुरुवात खरं तर अपेक्षित होती कोपरा टीमला. स्वतःच्या गोलंदाजांकडून ती सुरुवात रोहित कोहलीने आपल्या टीमसाठी करून दिली आहे. यावेळेस पहा पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळायचा होता. 30 सर्कल मध्ये जिनीत पवार बॉल खाली. सफलता मिळाली. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना लागतोय धरणा टीमला निलेशच्या रूपाने. सेकंड बॅट्समन बॅक टू द डगआउट.
निहाल स्पोर्ट्स बेलपाडा आणि शनी कृपा कोपरा या बॉल नंतर आपल्या मॅचचा टॉस केला जाणार आहे, त्यामुळे दोन्ही टीम सज्ज राहायचे. शेवटचा बॉल या ओव्हरमधील टाकण्यासाठी तयार असेल रोहित कोळी. बॉलिंग ट्रॅक वरती. बॅटिंग मध्ये फार काही कमाल रोहितला करता आली नाही. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आला, परंतु चौथ्या बॉलवरती खेळत असताना तो मात्र बाद झाला. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा उसळी घेत चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट येतोय. चांगली बॉलिंग रोहितची झाली. पहिल्या ओव्हरमध्ये रोहितने धावा खर्च केल्या फक्त 3 वर 2. सध्या श्री गावदेवी क्रिकेट संघ धरणा टीम. चला टॉस करूया आपण. दोन्ही टीमचे कॅप्टन असतील तर मला वाटतं कोपरा टीमचे कॅप्टन आहेत. बेलपाडा टीम जर आपण उपस्थित असाल तर कृपया लवकरात लवकर या. टॉस करायचा आम्हाला. बेलपाडा टीम टॉस साठी या. टॉस करून आपल्याला वेळ मिळणारच आहे पूर्ण 3 ओव्हरसाठी. सो टॉस करण्यासाठी आपण 3 धावा आल्या पहिल्या ओव्हरमधून. 2 विकेट गमावले बॅटिंग करताना धरणा टीमने. 47चा पाठलाग करायचा आणि अशा परिस्थितीमध्ये येणारे 18 बॉल आणि धावा करायच्या आहेत त्या म्हणजे 44. 18 बॉलमध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. आव्हान थोडंसं कठीण आहे, अशक्य अजिबात नाही, कारण क्रिकेट हा खेळच असा आहे ज्या ठिकाणी कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. जिनीत पवार बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पहा फुलर लेनचा बॉल अगदी बॅट अँड पॅडच्या मधून चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. जगदीश ठाकूर विकेटच्या मागे. प्रचंड अनुभव ज्यांच्याकडे आहे. पॉइंटला खेळाडू उभे आहेत. हा पहा स्वीप केलाय. स्वीप केलेला बॉल मात्र फिल्डरच्या हातात जाईल का हा प्रश्न आहे. शॉर्ट फाईन लेगला खेळाडू जाऊन बॉल अडवतोय, तोवर मात्र धावा घेतल्या जातील. इथे मात्र एक आणि दुसरी धाव घेताना मात्र बॅट्समन होते बाद. दुसरा धक्का इथे बसला होता निलेशच्या रूपाने. आता नाहक बळी गमावलाय तो तिसऱ्या फलंदाजाच्या रूपाने, अर्थातच अनिकेत इथून मात्र होतो बाद. आशिष तर याच दरम्यान सन्माननीय जनार्दनजी म्हात्रे साहेब यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर चषक RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी यांच्या वतीने आयोजित केलेली क्रीडा स्पर्धा आहे. या ग्रामीण क्रिकेट सामन्यामध्ये आलेल्या पाहुण्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच कोपरा गावातील आमचे श्री नरेशजी पवार, सत्यवानजी पाटील, चंद्रकांतजी ठाकूर, ज्ञानेश्वरजी पवार, गुरुनाथजी गायकर, संतोषजी तांबोळे आणि हेमंतजी पवार हे मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आम्ही विनंती करणार आहोत की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. जिनीत पवारला मिळाली सफलता रन आउटच्या रूपाने, परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आदित्य. श्री गावदेवी क्रिकेट संघ धरणा टीमच्या माध्यमातून बॅट्समन क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये. ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर निघालेला बॉल सोडून दिला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा येतो. अतिरिक्त धावेमध्ये वाढ होतीये. अतिरिक्त धावांवरती थोडासा अंकुश लावावा लागेल, कारण याच अतिरिक्त धावा तुम्हाला अंतिमच्या क्षणाला भरपूर त्रास देणार यात शंका नाही. या ओव्हर मधून आतापर्यंत धावा आल्या 2. 1 विकेट रनआउटचा मिळालाय. सुसज्ज असं मैदान या क्रीडा स्पर्धासाठी आपल्याला लाभलंय. सेंट्रल पार्क एकेकाळी भरपूर सारं मैदानांसाठी ओळखला जाणारा हा विभाग. यावेळेस पहा परफेक्ट कनेक्शन त्या ठिकाणी झालं, परंतु एक चांगला झेल जजमेंट मध्ये जगल करत पकडला. फलंदाज होतो बाद. आणखीन एक धक्का बसतो धरणा टीमला. बॅट्समन
त्यामुळे निश्चिंत राहा आपण. 4 विकेट्स आतापर्यंत गमावलेत बॅटिंग करत असताना धरणा टीमने. धावा झाल्यात आतापर्यंत 5 वर 4. अतिशय दयनीय परिस्थितीतून चाललाय सध्या धरणा संघ. बॅट्समन शिवाजी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल क्रमांक 6 वर. ओ यावेळेस परफेक्ट यॉर्कर, पूर्ण बुंद्यात टाकलेला बॉल होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटला चान्स आहे, होऊ शकतो, परंतु थ्रो खराब. त्यामुळे 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण केल्या जात आहेत. हर्षल कोळी त्या ठिकाणी मात्र थ्रो वरती होता, परंतु थ्रो कदाचित चुकीच्या बाजूला झाला आणि त्यामुळेच की काय इथं बोनसची धाव मिळाली. ऑप्शनच्या जास्त बाहेर निघतो बॉल, वाईड आहे. तर सन्माननीय बाई पाटील खारकर आमचे त्या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती की व्यासपीठावर यावं. तसेच कोपरा गावचे श्री रणजितजी ठाकूर हे देखील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले. दोन्ही मान्यवरांना मी विनंती करीत आहोत की आपण व्यासपीठावरती यावं. सहर्ष स्वागत आहे आपलं. यावेळेस पहा बॅटचा नीट कनेक्शन बॉलला होताना दिसत नाहीये. डॉट येतोय. जिनीची चांगली बॉलिंग या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर या ओव्हरमधून आतापर्यंत धावा खर्च केल्या 4. 8 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. विकेट्स आतापर्यंत गेलेत 4. 8 वर 4. सध्या हा डाव सावरण्याचा प्रयत्न केला जातोय. शिवाजी आणि त्याच्या सोबतीला असलेल्या आदित्यच्या माध्यमातून बॅटची एज, थर्ड मॅनला बॉल, डायरेक्ट थ्रो. येस इट इज. चांगला थ्रो होता. पूर्ण कॉन्फिडन्स स्वतःवरती दाखवला आणि इथून मात्र आणखीन एक धक्का बसला बॅटिंग करत असताना. धरणा टीमचा हा 5वा फलंदाज बाद. आज खर तर अंतिम दिवस असला तरी याच जवळील विभागातील बऱ्याचशा संघांना या स्पर्धेमध्ये आज आपण खेळताना पाहणार आहोत. ज्यामध्ये कोपरा गावचे 2 संघ आहेत. बेलपाडाचा एक संघ, मोरबी एक संघ, ओवा गावची एक टीम आहे, खारघर, त्याचबरोबर आझाद 11 खेरणे आमच्या नवी मुंबईची टीम, कळंबोली, रोडपाली, धरणा असे याच विभागातील हे सगळे संघ आहेत. त्यामुळे या संघांना यांच्या पाठीराख्यांना आम्ही निश्चितपणे इन्व्हाइट करणार आहोत. तसेच कोपरा गावचे श्री रणजितजी ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर सत्यवानजी पाटील मामा यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर नरेशजी पवार, चंद्रकांतजी ठाकूर, ज्ञानेश्वरजी पवार, गुरुनाथजी गायकर, संतोषजी तांबोळी, हेमंतजी पवार, रमणजी पवार, आपण यावं. कृपया आपलं सहर्ष स्वागत आहे सर्व मान्यवरांचं. तसेच खारघरचे आमचे श्री भाई पाटील आपण देखील यावं. यावेळेस मात्र पहा सुवर्ण संधी चालून आली आहे दोन्ही फलंदाजांसाठी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चुकीचा कॉल होता परंतु निर्णय बदललाय. आपण पाहू शकाल
जर या दोन फलंदाजांनी सामना जिंकून दिला तर शनी आणि रिषभ यांच्या माध्यमातून जर सामना जिंकून दिला तर 10,000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल नितेश दादा पाटील यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पहा लेग स्टिक सोडून चाललाय बॉल, परंतु विकेट्स वरून आहे की मागून हे मात्र पाहायचंय. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावेमध्ये होते वाढ. टीमची टोटल झाली 11-47. टार्गेट 36 अजूनही करायचे आहेत मॅच मध्ये जिंकण्यासाठी. हे मात्र पाहणं उत्सुकतेचं राहील. नेमकं काय घडणार आहे, कोणता संघ जिंकेल हे मात्र पाहायचे. काय पाहिजे, बॅटकटला कसा रिव्ह्यू येईल. अतिरिक्त यावेळेस मात्र पहा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय. एक्स्ट्रा कव्हर कडे फिल्डर आहे, त्या ठिकाणी थोडस फंबलिंग पाहायला मिळालं, परंतु 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल झाली 13. मागचा बॉल वाईट घोषित करून आम्ही पुढचा प्रवास आता सुरू केलाय. 13 धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅकवर अक्षय पाटील. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल खूप चांगला बॉल रिलीज केला, परंतु थोडीशी लाईन भरकटली आहे. गोलंदाजीवरती थोडंसं नियंत्रण आणावं लागेल. अक्षय पाटील हा देखील खेळाडू या टीम मध्ये सर्वात महत्वाची जागा निभावणारा खेळाडू आहे. पुन्हा एकदा फटका आडव्या बॅटने लॉंग ऑन कडे बॉल चाललाय, तिथे एकच धाव मिळेल. तर तसेच सन्माननीय श्री रवींद्रजी काकडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती की आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत. हाही बॉल खेळायचा होता, अटेम्प्ट केला, परंतु विकेटच्या वरून बॉल निघून चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. महत्वाचे खेळाडू असे या टीम मध्ये असताना धरणा टीमची मात्र आता थोडीशी अवस्था बिकट पाहायला मिळते. बॅटची एज मागे चाललाय बॉल. शॉट फाईन लेग वरून लॉंग स्टॉप कडे एक सिंगल धाव मिळाली. रोहित कोळी त्या ठिकाणी मात्र बॅकअप साठी होता. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर श्री गावदेवी क्रिकेट संघ धरणा टीमची धावसंख्या आहे 16. आता येणारे बॉल 6 आणि धावा करायच्या त्या म्हणजे 31. 6 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. धरणा टीमला भरपूर प्रयत्नांची परिकष्टता आता करावी लागणार आहे. जवळजवळ 5 षटकार होऊ शकते. क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये, सगळं शक्य आहे. कंपल्सरी चेसिंग इज रूल ऑफ द टुर्नामेंट, इज मेन रूल ऑफ द टुर्नामेंट. पहिला बॉल ओ क्लीन बोल्ड. मागून कव्हर मिळाली आणि त्या कव्हरचा फायदा उचलला बॉलरने आणि यश कोळीला मिळालं पहिलं यश. बॅट्समन होते बाद. आणखीन एक धक्का धरणा टीमला. डीजे टाइम गेलाय.
आज अंतिम दिवस आहे. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा खोलात टाकला बॉल होता. अगदी पॉपिंग क्रीजचा पूर्ण वापर बॉलरने केला. बॅट्समनच्या आवाक्या बाहेरचा हा बॉल होता. समजण्या पलीकडचा बॉल डॉट येऊन खेळून जातोय. 4 मध्ये 31. अवस्था आता मात्र थोडीशी कठीण पाहायला मिळते. जास्तच कठीण झाली आहे कारण 3 बॉलमध्ये 31 धावा करायच्या आहेत. लो स्कोरिंग मॅच सध्या तरी बनवली धरणा टीमने. 47 धावा असं वाटलं होतं या धावा कमी पडतील धरणा टीमला, परंतु याच धावा काढताना मात्र नाकी नऊ आलेत. येणार आता बॉल बाकी आहेत शेवटचे 2 आणि जवळजवळ 30 धावांची आवश्यकता आहे. बी रेडी फॉर द नेक्स्ट मॅच. बेलपाडा टीम टॉस जिंकलाय. आपण डिसिजन कळवून लगेच मैदानामध्ये उतरायचे. फटका चांगला आहे. समोर खेळले लॉंग ऑफ कडे फिल्डर आहेत. त्याच्या मस्तकावर दस्तक देत बॉल चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर पहिली बाउंड्री या इनिंग मध्ये. चौकार. नितेशजी पाटील यांचा सन्मान करावा. चांगलं पाठबळ त्यांचंही या गावदेवी क्रिकेट संघ धरणाला मिळालं, परंतु आता मात्र त्यांना या स्पर्धेतून निरोप घ्यावा लागतोय. तसेच खारघरचे आमचे भाई पाटील आपण यावं व्यासपीठावर आणि पुढचा सन्मान